बघू बघू जरा असा 2500 रुपये फिक्स आहे. ओ व्हाईट बघू, याचा घेरच केवढा आहे. काय म्हणतोस? ये भी 2500 का ही है. पूरा सेट है ना? बस दुपट्टा नहीं मिलेगा. दुपट्टा मिल जाएगा. दुपट्टा मिल जाएगा. घाटकोपरच्या अच्छा ऊपर भी है क्या? हे बघा, ते आपल्या स्टेशनला ज्या आपल्या स्टेशनला लागूनच ही लोक बसलेली आहे. हे कसा? 850. अच्छा, घेर बघा केवढा आहे. बापरे, आयुष्य भरपूर घेर आहे याचा. क्या प्राइस है इसके? बापरे, 2600 रुपयाचा आहे हा. दिखाओ जरा, ऐसे ऐसे दिखा ना. वाव, मस्त आहे हा, खूप छान आहे. ये वाला ले लो. दुपट्टा क्या है? 2600 रुपये. घेर किती आहे त्याचा? बापरे, मस्त आहे ना याचा. याचा हा 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 त्याला खाली आरशे दिलेले आहेत. ओके, अच्छा. और इसके क्या प्राइस? सेम प्राइस? 2500, 2200, 3500. अच्छा, और उसका वो ब्लाउज था ना अभी जो दिखाया. अच्छा, हे बघा, हे असे मंगळसूत्राचे पूर्ण तुम्हाला डझनमध्ये, हाफ डझनमध्ये घ्यावे लागतील. हाँ, वो समझ गया मैं. हाँ, क्या आगे भी गिराक बहुत रहता है हमारे पास ऐसा. ओके ओके. अच्छा, इसमें कोई क्या ये हे असे स्लीवलेस ब्लाऊज, त्यांना हात आतमध्ये आहे आणि तुम्हाला जर वाढवायचं असेल तर जागा पण आहे. आणि फक्त 200 रुपयाची प्राइस आहे. एकदम अगदी रिजनेबल रेट आहे. 200 रुपयाला एकदम फॅन्सीमध्ये शॉपमध्ये तुम्हाला भेटणार नाही 200 रुपयामध्ये. तो बघा, त्याच्यामध्ये तो ब्लू कलर आहे, पण त्यांच्याकडे डबल एक्सेल नाही आहे. एक्सेलपर्यंत भेटेल. मी आत्ता आलेली आहे नवी मुंबईमध्ये, ऐरोलीला आलेली आहे. मंदिरामध्ये जायचं आहे. ॲक्च्युली मंदिर तर मला कळेलच आहे, मला पण माहिती नाही कुठल्या मंदिरात चाललेले आहोत. आम्ही सगळे एकत्रच चाललेले आहोत. आणि त्यानंतर मी जाणार आहे कुर्ला मार्केट आणि घाटकोपर मार्केट. जसं की आता नवरात्र येत आहे, वेगवेगळे आपले घागरे बघूया. आणि नवरात्रीमध्ये बायकांना काही ना काहीतरी वाटायला लागतंच. तो कुर्ला मार्केट त्यासाठी खूप प्रसिद्ध आहे. त्याच्यात तुम्हाला डझनमध्ये तुम्हाला अगदी स्वस्तामध्ये अशा वस्तू मिळून जातील. तर तेही मार्केट आपण कवर करूया. आणि घागरे जे नवरात्रीमध्ये जे घागऱ्यांची प्राईस काय आहे ते घाटकोपर मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. ते 4च्या नंतर चालू होतं. तर चला आता पटकन मंदिरात जाऊन आपण निघूया. तर मी इथं आली आहे ना, हे हा एक हॉल आहे, गुजराती हॉल आहे, रेवा पाटील समाज हॉल असं त्या हॉलचं नाव आहे. आणि ऐरोलीला हा हॉल आहे. जसं की जवळची खूण म्हणजे ऐरोलीला जे प्रसिद्ध बुद्ध विहार आहे ना, प्रसिद्ध बुद्ध विहार आहे ऐरोलीला, एकदम जवळची खूण. आणि ऐरोलीच्या त्या बुद्ध विहाराच्या अगदी समोरच हा हॉल आहे. इथे आम्ही आलो. हे काय मंदिर नाही आहे. हे बघा समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ते काय आहे ॲक्च्युली मलाही माहिती नाही आहे. तर ठीक आहे, ह्याच्यामध्ये मी डीपली व्हिडिओ बनवत नाही आहे कारण मला पुढे जायचं आहे. इथे आम्ही जस्ट आलो, जेवलो, जेवण पण होतं, जेवलो. आणि आता आपण जात आहोत कुर्ल्याला, घाटकोपरला. पटापट ते कवर करूया आणि मग निघूया. चला.
तर थोडक्यात सांगते मी. मगाशी मी हे बघितलं नाही, हे बघा, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं ते वाचनालय आहे, लायब्ररी आहे. आणि इकडे तो हॉल आहे जिथे आम्ही आत्ता गेलो होतो. आणि ह्या साईडला स्वामी विवेकानंद उद्यान आहे, सेक्टर 15, ऐरोली, नवी मुंबई महानगरपालिका. तर जर इन केस जर आलास इथे तर खूप शांत वातावरण आहे, छान रिलॅक्स वाटतं. तुम्ही इथं बसायला पण येऊ शकता. असं ते संडे विकेंडला. चला, भरपूर झालं. हे भरलेले आहेत का सगळे. तर आत्ता मी कुर्ला मार्केटला आलेली आहे आणि इथून बघा, इथून सगळं मार्केट चालू होतो. आपण बघूया, थोडक्यात घेऊया सगळं. अच्छा, हे केसांचे क्लिप्स आहेत, डझन वाईज तुम्हाला घ्यायला लागतील. हे बघा, खाली पण आहेत. आता नवरात्रीमध्ये तुम्हाला मुलींना वाटण्यासाठी हा बेस्ट पर्याय आहे. हां, हे बघा, हे असे केसांना लावायचे छोटे छोटे बो जे आहेत ना, त्याच्यामध्ये 12 पीस आहेत. 50 रुपये, फक्त 50 रुपये. आणि त्या व्यतिरिक्त बघा, हे असे डझनमध्ये तुम्हाला क्लिप्स भेटतील. कमीत कमी तुम्हाला डझनमध्ये घ्यावे लागतील. रुमाल पण आहेत, त्या फणी, हे सगळं तुम्हाला ह्या सगळे क्वांटिटीमध्ये ना, तुम्हाला 1 डझनच्या क्वांटिटीमध्ये तरी घ्यावे लागतील. छान आहे ना, फक्त 70 रुपयाला आहे. ये पण छान है, बघ. वो आपको पड़ेगा 600 रुपये डजन. सिंगल लोगे 100 रुपये. 600 रुपये डजन. सिंगल लोगे 100 रुपये का. ये सिंगल लोगे 80 रुपये का. ठीक है. अच्छा, 3 गुना होता है. ठीक है ना. 600 रुपये 1 डजन. ये जो बड़े नंबर. काय माहिती, तो आतमध्ये विचारा. मी पण बघतेच आहे. मोठे मोठे पण आहेत, बारके पण आहेत. तर हे बघा, हे आहे ते क्लिप्स आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला 12 क्लिप्स भेटून जातील आणि फक्त 50 रुपयाला आहे. ते कुठलेही घ्या तुम्ही, तुम्हाला 50 रुपयामध्ये भेटून जाईल. आणि त्या व्यतिरिक्त असे जे हेअरबँड आहेत, जे नवरात्रीमध्ये मुलींना वाटायला लागतात, हे पण 12 पीस आहेत आणि 180 रुपयांची प्राईस आहे. आणि तिथे भरपूर सारे कलर्स आहेत, मी तुम्हाला दाखवते. हे घेऊया. हा इथे घेऊन बसला. दिसतंय का? तो डाला क्या इसमें? आप ही उधर है क्या?
केवढ्या मोठ्या बॅग्स आहेत, छोट्या पण आहेत. छान. नाही, हलका ट्राय करा. हे मी पहिल्यांदाच बघते असा. मोबाईलवर बघितलं. लिपस्टिक है ये? अच्छा, और प्राइस क्या है? मी पण हे असं पण ठीक आहे, 50 रुपयाप्रमाणे ठीक आहे. इसमें डार्क शेड है? इसमें मैडम ज़्यादा शेड नहीं है. इसमें देखो, या फिर एकदम 1 2 लाइट? 3 4 5 6 ये 6 शेड है. अच्छा, अभी यहाँ से आपको जो पसंद करना है 6 शेड पसंद कर सकते हैं. ओके. सिर्फ, और अगर पूरा बंडल लेना है तो क्या कम करोगे? बंडल लेंगे आएंगे तो आपको ये आएगा 45 रुपये. क्या? आप जितना बेचना है बेचो. 45 पर पीस. पर पीस. अच्छा, हाँ. और ये क्या है? ये इसका सेकेंड पार्ट है. ये लिप ग्लॉस है. लिप ग्लॉस. ये भी 50 रुपीज है? ज्यादातर अपने पास 50 के मैडम. अच्छा, हम लोग बाहर निकाल के 10 टके पे बेचते हैं. यानी कोई सा भी प्रोडक्ट लो 50 रुपीज? 80 रुपीज. 80 रुपीज? 80. अच्छा, अदरवाइज सब 50 रुपीज में आता है. कसे आहे ते? 30 रुपये. 30 रुपयाला आहे ग. काय? अच्छा अच्छा, ठीक आहे. फक्त 30 रुपयाला. 30 रुपये. आणि खजूर कसा आहे? 200 240. 100. 100 ने पण? 100चं कुठलं आहे बघू? 100 रुपये किलो. अरे वा, 100 रुपये किलो. 50ला अर्धा. 100 रुपयापासून खजूर स्टार्ट आहे. 60 रुपयाला. एक काम करो, जितना मिलता है आप उधर ले लो. आगे दूसरी दुकान में मिल जाएगा, उधर जाके 250 रुपयाला 3 सेट आहेत डब्यांचे. तर हा होता कुर्ला मार्केट इथला होलसेल बाजार. आणि माझ्या पाठीमागे तुम्ही बघताय की प्लॅस्टिकच्या वस्तू तुफान अगदी स्वस्त भावामध्ये तुम्हाला मिळून जाते. आता इथं भरपूर गर्दी आहे, त्याच्यामुळे मला प्रत्येकाचे भाव नाही काढता येत. त्याला दाखवते. 120 रुपये दर्जन. दर्जन भी है. अच्छा है फिर. और ये क्या? ये बात है. अच्छा, आपका बिझनेस है क्या? हाँ, दुकान में. ओके, बघा, बिझनेस करण्यासाठी बेस्ट पर्याय. 120 रुपये दर्जन. ये और कम है. हाँ, ये और कम है. और कम है मतलब 100 रुपये. 100 रुपये का दर्जन? हाँ. बहुत बढ़िया. चलो. 100 रुपयाला 4 आहेत. नाही, अच्छा है. 4 हो. वो बड़ा है क्या? इथं 6 आहेत. वो बड़ा है. 100 रुपयाला. इंची का 4 पीस. हाँ, 16 इंची 4 पीस. 14 इंची ये 75 वाली है. 4 पीस. 75 नंबर 3. उसके बाद 48 नंबर 6. तर मी माझी खरेदी झालेली आहे नवरात्रीसाठीची. मुलींना, छोट्या छोट्या मुलींना जे नवरात्रीमध्ये बोलवून द्यावं लागतं, तर ते मी इथं कुर्ला मार्केटमध्ये घेतलेलं आहे. मला बऱ्यापैकी पडलं. हेअरबँड, रब्बर केसांना लावायचे आणि क्लिप, अशा तिन्ही वस्तू मी डझनमध्ये घेतलेल्या आहेत, त्या मला फक्त 290ला भेटलेल्या आहेत. तर हा होता कुर्ला मार्केट. आता आपण जाणार आहोत घाटकोपर मार्केटला. चला.
हे कंपोस्ट बॉक्स बघा 108 रुपयापासून डझन भेटतील तुम्हाला. रुमाल पण आहे. हे साबण ठेवण्याचे पाऊच हे आहेत ना, ते 50 रुपये, 50 रुपये डझन. मी आता कुर्ला मार्केटवरून म्हणजे आता आम्ही बाहेर पडतच होतो घाटकोपरला जाण्यासाठी. थोडा पसीना आला ना, तर कुर्ला मार्केटला तुम्ही जर आलात तर आवर्जून इथे बालाजीचं मंदिर आहे. इथे तुम्ही कुणालाही विचारलात ना तर तुम्हाला सांगतील बालाजीचं मंदिर, प्रसिद्ध असं बालाजीचं मंदिर आहे. मला तर बालाजीला कधी जाता नाही आलं, परंतु आज माझं अनपेक्षितरित्या बालाजीचं दर्शन झालेलं आहे. खूप छान वाटते. मंदिर इतकं सुंदर आहे ना, इतकं भारी आहे. जेव्हा तुम्ही कुर्ल्याला येताल तेव्हा ह्या मंदिराला नक्की विजिट करा. खूप छान आणि सुंदर असं मंदिर आहे. और ये कैसे है? 550. अच्छा, ही बघा, ही सगळी 350च्या रेंजमधली आहेत आणि याची प्राइस आहे 200 रुपये. त्यामध्ये एवढे सारे कलर्स आहेत. ओके, हे मस्तच आहे भैया, लेकिन ये थोड़ा बड़ा चाहिए था, मेरे लिए चाहिए था. ओके, जगह है. हाँ, म्हणजे अल्टर थोडंसं जागा आहे, भरपूर जागा आहे. हा पण सुंदर आहे, पण याचा कपडा खूप छान आहे. 550 रुपये आणि हे पण 550च्या रेंजमध्येच आहे. बघू, ही एक वेगळीच आहे ना डिझाईन. छान आहे, हाताला मस्त असं दिलंय. सब छान आहे. सगळे 550च्या रेंजमध्ये आहे ते. आता बॅक साईड बघा. वाव, ये कौन सा है? अच्छा, हा पण कपडा वेगळाच आहे जरा. चालू केलं का? चालू कर. हां, बघा 300च्या रेंजमध्ये आहे. काय दिखा दो अच्छा सा. हे बघा, हे सगळे टॉप 300च्या रेंजमध्ये आहे. तुम्हाला 300 मध्ये भेटून जातील. आणि काय कुठलं ये ना, ये 550 का है. हाँ, कपड़ा बहुत अच्छा है, कॉटन है, प्योर कॉटन है. छान आहे ना. 550 रुपये. 550 रुपये वर्क वाला. स्टेशन पासून जस्ट वॉकेबल डिस्टन्स आहे. तुम्हाला हा स्टॉल भेटेल, रस्त्यावरच आहे. 300, त्याच्या बाजूला ब्लाऊजचा पण स्टॉल आहे आणि 500चा हा गाऊन आहे. 550 आहे पण 500 मध्ये भेटून. 180 रुपये कॉटन आहे. ओके, बँगल्स. आता नवरात्रीच्या निमित्ताने अशा छान छान बांगड्या आल्या आहेत. कशा आहेत बांगड्या?
70 रुपये. कंगन आहे ना हे 4ची आणि ही 2ची जोडी आहे. कसे आहेत टॉप? हे लागलेले 250 रुपये. हां बरे आहेत. तर ते बघा तिथे आपलं स्टेशनचं दिसतंय तुम्हाला. तिथे जवळ स्टेशन आहे आणि तिथून चालत यायचं. तर बघा हा सगळा मार्केट तुम्हाला घाटकोपरचा भेटून जाईल. आणि नवरात्री स्पेशल. वाव अच्छा 1900ची याची प्राइस आहे. आणि पूर्ण असा घागरा पूर्ण 1500 पासून स्टार्ट आहे. आणि हे लहान मुलींचे 520 510 सगळं वेगळं वेगळं आहे. सगळ्यांची प्राइस वेगळी वेगळी आहे. 250 रुपये. आपण एक कलर नाही मीडियम साईज. हा डबल एक्सेल आहे बघ. डबल एक्सेल बोलो. बांधणी आहे ना. हां सिल्क बांधणी 700 रुपये. छान. हां त्या व्यतिरिक्त भरपूर साड्या आहेत. आणि ह्याची काय प्राइस है? कोई सा भी लो 450 और ये 450 ओनली यही ना बस। हाँ इसकी क्या रेंज है? 450 ओके होलसेल रेट। ऊपर का वो घागरा 450 सगळी 450च्या रेंज मध्ये बघा, स्वस्त आणि मस्त। इसकी क्या प्राइस है? 800 750 700 लास्ट आएगा। और इसकी साइज कौन सी है? डबल एक्सेल कलर। हाँ कपड़ा छान है पण। हाँ इसमें कलर है पिंक, एक पिंक कलर है। ओके नहीं कपड़ा छान है पण। और वो एक दिखाना। हाँ वो भी वही है ना? अच्छा ये कैसे? 750। पूरा सेट है, छान है, बहुत सुंदर कलर है। इसकी क्या प्राइस है? 500 रुपये 500। कपड़ा बघू। पूरा सेट 500 रुपये। चला हा पूरा सेट हा 500 रुपयाचा आहे। आणि डबल एक्सेल। हाँ आणि इथे छोटी साइज असेल तर 450 रुपये। ये 200 वाली 200 का नहीं,
ये भारी है पर्स। इसमें थोड़ा बड़ा साइज ब्लॅक में 350ची पर्स आहे ही। कौन सा? नहीं वो सेम होते ना, पॅटर्न अलग। कुठली पर्स घ्या 350 रुपये, 200 पासून स्टार्ट आहे। इसकी क्या प्राइस है? 600 खोलो इसको। 600। अच्छा है ना। और भी मैं बताता हूँ। डबल एक्सेल है। ये भी 600। भरेगा क्या ये? हाँ, भरेगा क्या? 600 रुपये। ये 700। जरी एक्सेल असो डबल एक्सेल असो प्राइस 600 रुपये। दिखाओ जरा, ऐसे करो। 3,500 पूरा ड्रेस है क्या? ऊपर का दिखाओ। 3,500 कुछ ज्यादा नहीं हुआ? वो क्या? अच्छा ओके ओके। और दुपट्टा भी है ना? नहीं दुपट्टा नहीं रहता है। बगू ये भी सेम प्राइस 3,500 में ही। थोडंफार कमी जास्त होईल, पण सुरुवातीला ह्या अशाच बोलतात 3,500 पण कमी करतात या। दुपट्टा नहीं है। इसका ब्लाउज दिखाओ ना। ओके हाँ, ये भी सेम 3,500 की रेंज में है। उसका ब्लाउज दिखाओ। अच्छा ब्लैक है, ओके। असं दाखव ना। कितीला? 2800। आणि हा कितीला? कुठला? क्या प्राइस है इसकी? हाँ 850 का। बस यही 600 में आएगा। ओके एक येलो खोलो ना जरा। ओके अच्छा, इसकी क्या प्राइस है? 2500।
ये वाइट को दिखाओ ना जरा, ये वाइट वाइट मेरे लिए। तो कितने साल का है? बच्चों का है। ये कितने का? 3000 बताने का है, लेकिन कम हो जाएगा। बार्गेनिंग आली पाहिजे बस। अरे किती क्यूट आहे ना हे। हे बघा, हे सगळं घाटकोपर मार्केट आहे। स्टेशनला लागूनच हे मार्केट सुरू होतं। और इसकी प्राइस क्या है? नहीं इसकी हाँ, प्राइस क्या है? 1200 ना। तर बघा, अशा पद्धतीने मी हा कुर्ला आणि घाटकोपर असा दोन्ही व्हिडिओ तुम्हाला मी शेअर केलेला आहे। हे सांगताना सांगतात 2500 रुपये 2400 रुपये, परंतु तुम्ही व्यवस्थित जर बार्गेनिंग केली तर तुम्हाला हा चक्क 1500 रुपयामध्ये भेटून जाईल। बोलतानाच बोलायचं, हे मागे होतं, पण 1500 1600च्या रेंजमध्ये तुम्हाला एवढा छान असा नवरात्री करता हा जो घागरा आहे विथ दुपट्टा भेटून जाईल। तर हे घाटकोपर स्टेशन आहे ना, घाटकोपर स्टेशन ला उतरताना या शिड्यांवरच ही लोक बसलेली असतात। तर चला, हा व्हिडिओ मी इथं संपवते। खूप धावपळ झालेली आहे माझी। खालचा पण एक दाखवते मी। हा एक दुसरा घागरा आहे, 2500 रुपये बोलतो। जसं मी मगाशी तुम्हाला बोलले, थोडंफार कमी जास्त होऊन जाईल, 2500 रुपये। तर चला, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। हा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा। संध्याकाळचे 7 वाजायला आलेले आहेत आणि मला आता घरी जायला लागेल। तर हे बघा, ही अंगठी आहे। आता नवरात्रीच्या निमित्ताने तुम्हाला डिझाईन असे छान छान अंगठ्या मिळून जातील। ह्याची प्राईस आहे 100 रुपये आणि अशा भरपूर डिझाईन्स इथे आहेत। हे स्टेशनला लागूनच आहे। तर चला, हा व्हिडिओ मी इथंच थांबवते। टाटा, बाय बाय।